पण एक लक्षात घ्या की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पहिलं तर ज्यावेळेला हैदराबाद गॅजेटवरनं मुंबईमध्ये आंदोलन झालं त्यावेळेला हैदराबाद गॅजेट लागू करताना पण जी आमची समिती आहे, विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि शिंदे समिती आहे आपले निवृत्त न्यायाधीशांची, यांचे सगळे येऊन मग ते हैदराबाद गॅजेट कसं लागू करायचं त्याचा GR जो काढायचा आहे त्याच्यावर निर्णय झाला. आणि हे झाल्यानंतर हे त्याला वेळ का लागला तर कायदेशीर जे काही आहे त्याच्यामध्ये हे सगळं बसलं पाहिजे. उद्या गडबड करून समजा नुसतं आपण मागणी केली म्हणून काहीतरी आपण निर्णय केला आणि एक GR काढला आणि तो उद्या कोर्टात टिकला नाही तर त्याला काय अर्थ नाही. आणि हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम सांगतात की कोर्टामध्ये टिकणारं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला आम्हाला द्यायचंय, ही त्यांची आणि सरकारची पहिल्यापासूनची भूमिका आहे. किती दिवस लागतील सातारा गॅझेट? नाही, आता त्याच्याबद्दल बैठक आता विखे पाटील साहेब लावतील. मध्ये आता आपल्याला पण माहिती आहे पुराची परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी थोड्या राज्यामध्ये म्हणजे अडचणीच्या झाल्या होत्या. आता त्यातनं हे सगळ्याचा पाऊस, पूर वगैरे या सगळ्या गोष्टी संपलेल्या आणि नक्कीच लवकरात लवकर बैठका होऊन ह्याचं जे काही म्हणजे मजकूर तयार करायचा आहे किंवा हा हे करण्यासाठी जे काही कायदेशीर जे काही त्याचं हे काय म्हणायचं शब्दांकन म्हणा जे काय. आता तुम्ही मला एक सांगा, हैदराबाद गॅजेट का आपण शासनानं त्यावेळेला हे केलं की कोर्टात 3 वेळेला त्याला चॅलेंज झाला, कोर्टानं रिजेक्ट केलं का? नाही. का तर ते विचार करून त्याला कायदेशीर सगळ्या बाजू बघून हे उद्या कोर्टामध्ये चॅलेंज होणार हे लक्षात घेऊन हैदराबाद गॅजेटचे निर्णय केला आणि ते लागू झालं. तसंच आपल्याला सातारा गॅजेट बद्दल करायचं आणि लवकरात लवकर होईल. उलट थोडंफार असं नाही आहे की सातारा गॅजेटमध्ये नोंदी वगैरे बऱ्यापैकी क्लिअर आहेत. हे नोंदी, आकडेवारी, इव्हन आडनाव सातारा गॅजेटमध्ये क्लिअर आहे. त्यामुळे नक्की लवकरात लवकर हे न्याय सातारा गॅजेटच्या माध्यमातून पण आपल्या इकडच्या मराठा समाजाला मिळावा ही आमची समितीची सगळ्यांची भूमिका आहे. विखे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत. लवकरात लवकर बैठक जी आहे ती आमची या बाबतीमध्ये होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.